मुंबईसह उपनगरात रात्रभर पाऊस कोसळतोय। पावसानं चांगली दमदार हजेरी मुंबई आणि उपनगराच्या परिसरात लावली आहे। पूर्व आणि पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। दादर, सायन, माटुंगा नेहमीची ठिकाणे आहेत मुंबईतली, ज्या ठिकाणी सातत्यानं पाणी साचत असतं। थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचतं। तर काल तर मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अक्षरशः या रस्त्याला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। त्यामुळे वाहतूक पूर्णपणे या बाजूची ठप्प झाली आहे। पावसाचा रेल्वे सेवेला सुद्धा फटका बसलाय। मध्य आणि हार्बर लाईनवरील सेवा ठप्प झाली आहे। सायन कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले, तर हार्बर लाईनवरच्या मानखुर्द स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी साचले आणि लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। त्यामुळे सकाळी आता कामानिमित्तानं घराबाहेर पडणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे। मुंबईमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक दोन्ही सध्या ठप्प आहे। किंग सर्कल इथली आपण दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात पाणी साचले। दादर या ठिकाणी देखील टॅक्सी जवळपास पूर्ण चाकं पुरतात एवढं पाणी आहे। तर कुर्ल्यामध्ये देखील अनेक रस्त्यांवर अशाच प्रकारे पाणी साचलेलं दिसतंय। तर अंधेरी, बोरिवली आणि किंग सर्कल या ठिकाणची ही दृश्य आहेत। रात्रभर जोरदार पाऊस मुंबईमध्ये झालेला आहे। पहाटे सुद्धा मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सखल भागात पाणी साचलेलं आहे। ते रात्रभर मुंबईमध्ये पाऊस झालाय। रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत तुफान पाऊस झालाय। जवळपास 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर मुंबईतल्या किंग सर्कल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। या ठिकाणून टॅक्सी सुद्धा पुढे जाऊ शकत नव्हत्या, एवढं पाणी साचलेलं होतं। अशा प्रकारे मुंबईमध्ये तुफान असा जोरदार पाऊस रात्रभर कोसळतोय।